बातमी आहे गडचिरोलीमधनं। इथं माओवाद्यांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसलाय। नेमकं काय झालंय तर गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचं नेटवर्क होतं, त्या ठिकाणी एक मोठी कारवाई झालेली आहे। पोलिसांनी कारवाई केली आहे। भामरागड तालुक्याच्या पोमके बिनागुंडा जंगल परिसरात शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला गेला। आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आता ही मोहीम राबवली गेली। या विशेष मोहिमेमध्ये शस्त्र निर्मिती वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीसह विविध साहित्यही हस्तगत केलं आणि त्यानंतर ते त्याच ठिकाणी नष्टही केलं गेलं। आता या कारवाईमुळे माओवाद्यांच्या उर्वरित तांत्रिक आणि रसद व्यवस्थेला मोठा धक्का बसलाय। माओवादी संघटना सुरक्षा दलांवर हल्ले घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्र आणि स्फोटकं जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवतायत अशी माहिती तपासातून समोर येते। त्यानंतर ही कारवाई झाल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत महेश तिवारी जोडले गेलेत। महेश, आपण पाहतोय की अजूनही माओवाद्यांच्या मागावर पोलीस आहेत। आता या माओवाद्यांकडनं काही शस्त्र निर्मितीची सामग्री त्यांच्याकडनं पाहायला मिळाली। माओवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी गडचिरोली पोलीस दंडकारण्यात मोठ्या प्रमाणात कारवाया राबवत आहेत आणि त्यामुळे माओवाद्यांचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आलेलं आहे। यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे माओवादी डंप करून ठेवतात मोठ्या प्रमाणात, रोख रक्कम असेल, शस्त्र असतील किंवा इतर साहित्य, आणि ते बाहेर काढण्याचं आव्हान मोठ्या पोलिसांसमोर आहे। आणि गडचिरोलीचे SP M रमेश यांनी जे आत्मसमर्पण केलेले माओवादी आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या इनपुटनुसार एक मोठं ऑपरेशन ऍडिशनल SP साई कार्तिक यांच्या नेतृत्वात लॉन्च केलं होतं आणि C60च्या जवानांनी बिनागुंडा परिसराच्या जंगलामध्ये ही कारवाई केलेली आहे। आणि या कारवाईत माओवाद्यांनी शस्त्र निर्मिती करण्यासाठीचं जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचं यातून उघड होत आहे। माओवादी कशा पद्धतीने या मशीनच्या माध्यमातून शस्त्र तयार करायचे, सोलारच्या माध्यमातून वीज निर्मिती सुद्धा माओवादी करायचे, हे सगळं आता उघड झालेलं आहे। 6 तुकड्यांनी मिळून हे यशस्वी ऑपरेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये 12 बोरचे पाईप असतील, BGL पाईप्स आहेत जे डिझेल तयार करतात सुरक्षा दलावर हल्ले करण्यासाठी, ते त्यासाठीचे डिझेल पाईप, इन्व्हर्टर, जनरेटर, बॅटऱ्या, ग्राइंडिंग ड्रिलिंग मशीन, असं मोठ्या प्रमाणात, आणि सोलारचे पॅनल, हे सगळं साहित्य सापडलेलं आहे। आणि हे साहित्य शस्त्र निर्मिती दुरुस्तीच्या कामासाठी माओवाद्यांकडून वापरलं जात आहे अशी माहिती मिळालेली आहे। त्यामुळे पुढील काळात माओवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी आजची कारवाई खूप महत्त्वाची मानली जात आहे। गडचिरोली पोलिसांनी कडक उन्हामध्ये सुद्धा जंगलात हे अभियान राबवून सुरक्षा दलाच्या C60 कमांडो पथकाने ही कारवाई फत्ते केली आहे। ठीक आहे, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो एक मोठं ऑपरेशन होणार होतं आणि ते रोखण्यामध्ये आता पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळतंय।